विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा। ईश्वर स्वरूप भाविक हो, संतांचा सहवास हा आपला उद्धारच करून देतो। आपल्याला आत्मिक समाधानाचे निकष बदललेले आहेत। तुम्ही जर पंढरीच्या वारीच्या वाटेवर पाहिलं तर अनुकूल काहीच नाही आहे, सगळं प्रतिकूल आहे। ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, राहण्यासाठी घर नाही आहे, एखाद्याला एसीची सवय असेल तर तो एसी नाही आहे, सगळं प्रतिकूल आहे। पण तरी देखील वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे। मग आपण पद पैसा प्रतिष्ठा हे आपल्याला आत्मिक समाधान देतात? नाही देत। म्हणजे एक सांगू का की आपण कितीही सत्ता संपत्ती सामर्थ्याचे नगारे वाजवले ना तरीही आपण काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत हे विसरून चालणार नाहीये। कोणाला वाटत असेल माझ्याकडे सत्ता आहे, कोणाला वाटत असेल माझ्याकडे संपत्ती आहे, कोणाला वाटत असेल माझ्याकडे सामर्थ्य आहे। सत्ता संपत्ती सामर्थ्य हे आत्मिक समाधान देत नाही। मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो। अर्थात ही दोन उदाहरणं माझ्या तरुण मित्रांच्या पटकन लक्ष देतील। एक स्टीव्ह जॉब्स नावाचा व्यक्ती आहे आणि एक मार्क झुकरबर्ग नावाचा व्यक्ती, ह्या दोघांनी आपल्या बुद्धिमत्तेने संपूर्ण जगावर मोहिनी घातलेली आहे। स्टीव्ह जॉब्स म्हणजे ॲपलचा करता गर्विता आणि मार्क झुकरबर्ग म्हणजे आपण जे आता ॲप्लिकेशन्स वापरतो लोकप्रिय इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप, ह्याचा सर्वेसर्वा हे पण कधी काळी नैराश्यामध्ये गेले होते, कधी काळी डिप्रेशनमध्ये गेले होते। नैराश्य हा माणसाच्या जीवनामध्ये येतच, प्रत्येकाच्या येतं, देवापासून संतांपर्यंत आणि संतांपासून आपल्यासारख्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये नैराश्य येतं। तरी पण आपण ह्या नैराश्याला सामोरं जाऊन जीवन जगायचं असतं। कुठेतरी मी एक कविता वाचली, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, जगण्यात शान आहे। अश्रूच यार माझा प्रजन्या समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे। उचलून घ्या हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे। सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं। आयुष्यामध्ये चढ उतार असतातच, फक्त आपण कसं जगायचं ते ठरवायचं असतं। म्हणजे मराठी साहित्यामध्ये एक फार सुंदर कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत। शब्द बघा ना किती सुंदर आहे। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत। डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना। शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं। काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं। काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं। सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हणत। अर्थात सकारात्मक जगायचं का नकारात्मक जगायचं, तर सकारात्मक जीवन जगायचं। आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी आपण अध्यात्माला शरण गेलो पाहिजे, आपण संत विचारांना शरण गेलो पाहिजे। मी आता जी नाव घेतली ते म्हणतात आम्ही भारतातील अध्यात्माला शरण गेलो तेव्हा आम्हाला आत्मिक समाधान मिळालं, आणि आत्मिक समाधान हे साधू संतांच्या सहवासात असतं। म्हणून हा साधू संतांचा सहवास वारीच्या काळामध्ये आपल्याला मिळतो ना। साधू संत ज्ञानोबारांची कृपा झाली तर काय झालं, ज्ञानोबारांची कृपा झाली तर रेडा वेद बोलू लागला। ज्ञानोबारांची कृपा झालं तर काय झालं, ज्ञानोबारांची कृपा झाल्यानंतर भिंत चालू लागली। ज्ञानोबारांची कृपा झाल्यानंतर काय झालं, ज्ञानेश्वर महाराज एका खांबाला टेकून बसले होते, आणि त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली। तुम्ही श्री क्षेत्र नेवासाला गेलात ना तर तिथं मंदिर बांधण्यासाठी खांब उभे करावे लागतात, पण नेवासाला खांबाचं मंदिर आहे। तिथं ना भगवंताचं ना संतांचं तिथं खांबाचं मंदिर आहे। का खांबाचं मंदिर आहे, कारण की त्या खांबाला ज्ञानेश्वर महाराज टेकले। म्हणजे निर्जीवावर देखील जर संतांनी कृपा केली तर निर्जीवाचा उद्धार होतो, मग आपला का उद्धार होणार नाही। म्हणून आपला उद्धार होण्यासाठी आपण संतांच्या सहवासात गेलो पाहिजे। काय असतं, समाधान हे प्रत्येकाला हवंय,
आता ते समाधान कृतीतून, ते समाधान कर्तृत्वातून, ते समाधान विचारातून, आत्मिक समाधान ह्या गोष्टी पाहिजेत. मग समाधान पाहिजे असेल तर मी एक सूत्र सांगतो. काय आहे की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ज्यांना संत सहवास घडतो त्यांच्या जीवनामध्ये सद्विचार प्रेरित होतात. ज्यांच्या जीवनामध्ये सद्विचार प्रेरित होतात त्यांच्याकडून सत्कर्म घडतं, आणि ज्यांच्याकडून सत्कर्म घडतं त्यांना समाधान मिळतं. सत्कर्माचं फळ समाधान आहे आणि दुष्कर्माचं फळ दुःख आहे. मग जर समाधान पाहिजे असेल तर संतांचा सहवास आपल्याला केलाच पाहिजे, आणि तो संतांचा सहवास वारीच्या काळामध्ये आपल्याला होतो, आणि म्हणून प्रतिकूलतेमधून देखील अनुकूलता उत्पन्न होऊन आपण समाधानी होतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा.